भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून 30 मे ते 5 जून 2026 दरम्यान हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे. काटोल रोडवरील फ्रेंड्स कॉलनी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या भागवत कथेला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या धार्मिक कार्यक्रमात भागवताचार्य पी. रवीश वरडे महाराज ही श्रीमद भागवत कथेचे निरूपण करणार आहेत. संत परंपरा सेवा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात भक्ती, ज्ञान आणि अध्यात्माचा संगम अनुभवायला मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या पत्रिकेनुसार दररोज सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत कथा होणार आहे. तसेच 5 जून रोजी दहीहंडी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी भाजपचे काही पदाधिकारी आणि स्थानिक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रिकेत देण्यात आली आहे. आमचे नेते, केंद्रीय नेतृत्व आणि आमच्या देशाचे शान म्हणजे रोडकरी अशा नावाने आणि ज्यांनी केलेल्या आपल्या कर्तृत्वाने, ते सामाजिक असो, सांस्कृतिक असो, राजकीय असो, या क्षेत्रामध्ये जे नाविन्यपूर्ण त्यांनी कामं केले, त्या नेत्याचा उद्या वाढदिवस आणि त्या वाढदिवस साजरा करणं म्हणजे त्या नेत्यांनी केलेल्या कर्माची कामाची आठवण करणं, या उद्देशानं वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी आम्ही सगळे असे आयोजन करतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मागच्या वर्षी आम्ही आरोग्य शिबिर भरवले होते. म्हणजे गडकरी साहेबाचा वाढदिवस 27 मे तर 22 जुलै या महिन्याभरामध्ये मी निरनिराळ्या पश्चिम नागपूर निरनिराळ्या ठिकाणी आरोग्य शिबिर भरवले. त्या आरोग्य शिबिराचा समाजातील घटकांना मी त्यांचा लाभ घेण्यासाठी आम्ही ते कार्यक्रम घेतले. परंतु यावेळेस अचानक एक अधिक मास आला, पुरुषोत्तम मास, ज्या महिन्याची आतुरतेने दर 3 वर्षांनी वाट पाहत असतात. आणि ह्या अशा पुण्यवान मासानिमित्त त्यांचा वाढदिवस आला. त्यानिमित्ताने मी वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचे झेंडा चौक झिंगापेटाकळी इथे भागवत कथा आणि महाविष्णू यज्ञ अशा प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे. आणि मी सगळ्या नागरिकांना पश्चिम नागपूरच्या विनंती करतो की त्यांनी 29 मे ते 6 जूनपर्यंत त्या कथेचा आनंद घ्यावा, लाभ घ्यावा. आणि 6 तारखेला भव्य महाप्रसाद आम्ही ठेवलेला आहे, त्याचासुद्धा लाभ घ्यावा. आणि मी आज केंद्रीय नेतृत्व नितीन गडकरी यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि ते निरोगी, सुखी, समाधानी राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नरेश बर्डे व माझी पत्नी साधना बर्डे दोघे मिळून आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. भागवत कथेच्या माध्यमातून समाजात आध्यात्मिक वातावरण निर्माण करण्याचा आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी नमूद केले. परिसरातील भाविकांमध्ये या धार्मिक सोहळ्याबाबत उत्साहाचे वातावरण आहे. कॅमेरामॅन सचिन सहर, सनी भोंगाडे, शंखराज न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.